स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे येत्या आठवड्यामध्ये किंवा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपले इंजिनिअरिंग ॲडमिशनचे फॉर्म रिलीज होणार आहेत. फॉर्म रिलीज झाल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हेरिफिकेशन केल्यानंतर लवकरच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, म्हणजेच कॉलेजचं नाव ब्रांच हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि मी माझ्या वेळेसची गोष्ट सांगू, मी एवढा विचार केला नव्हता म्हणेन की मी ब्रांच कोणती कॉलेज कोणतं एवढी आयडिया नव्हती. आणि मला हेच वाटतं की आता माझ्यासोबत जी चूक झाली किंवा मी थोडंसं जे कमी विचार केला होता, तुम्ही ज्या फेज मधून जाता या फेज मधून मी गेलेलो आहे. आता आपल्या डोक्यात काय असतं, जेव्हा रजिस्ट्रेशन चालू होईल तेव्हा बघू, जेव्हा जे होईल तेव्हा बघू, करेक्ट. आणि ते एका हद्दीपर्यंत ठीक आहे, पण काही गोष्टी बाळांनो तुम्हाला आज सिलेक्ट करणं गरजेचं आहे. जसं की ब्रांच, जसं इलेक्ट्रिकल म्हणलं की माझ्या मनात यायचं बल्ब वगैरे, असं लॉंग पिक्चर किंवा एक बिग पिक्चर मी विचार केलेला नव्हता. मेकॅनिकल म्हणजे माझ्या मनात काय यायचं, गाड्या वगैरे असं. आणि कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर. तर ही स्टोरी तर मी तुम्हाला सांगणारच आहे, बट मला आज तुम्हाला व्हिडिओमधून समजून सांगायचं की वेगवेगळ्या ब्रांच काय असतात, त्याचं महत्व काय असतं आणि ब्रांच आज सिलेक्ट करण्याचा टाइम का बरं आहे, हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचंय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड सर्व अपडेट्ससाठी आणि काउन्सिलिंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही काल दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलं ॲडमिशन लवकरच, जसं बघायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे क्लोज झालेले आहेत. आणि आज आपला 1:30 वाजता, ज्यांनी काल एनरोल केलेला आहे, आज आपला 1:30 वाजता त्यांच्यासाठी सेशन आहे. ज्या मुलांचा एनरोलमेंट राहिलेला आहे त्यांच्यासाठी 1:30 वाजेपर्यंत चान्स आहे. जर तुम्ही 1:30च्या आधी एनरोल करून घेतलं तर या सेशनमध्ये आम्ही तुम्हाला ऍड करू, म्हणजे तुम्ही या सेशन बघू शकताय. ऍपवर ऑफिशियल नोटिफिकेशन येईल, जसेच ऍडमिशन क्लोज होतील ऍपवर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की इंजिनिअरिंग आपले काउन्सिलिंगचे ऍडमिशन बंद झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना एनरोल करायचं, आजचा लास्ट डे पकडा. आज मे बी दुपारी 1:30 किंवा 2-3 वाजता आपले ऍडमिशन क्लोज होऊन जातील आणि तसं तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्या ऍपवर येणार आहे. त्याआधी मात्र सगळ्यांनी एनरोल करून, ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना इच्छा आहे माझ्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची, त्यांनी एनरोल करून घ्यायचंय. आता लक्षात घ्या, माझ्या वेळेस मला काय वाटायचं माहिती का, एक आयडिया नव्हती बघा, एवढं ब्रांच वगैरे एवढी तर आयडियाच नव्हती. माझी एक मनात डोक्यात कन्सेप्ट काय होती मी तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रिकल म्हणलं ना, काहीतरी बल्ब वगैरे असं काहीतरी असेल, ट्रान्सफॉर्मर वगैरे एवढं तर काही माहितीच नव्हतं. इलेक्ट्रिक म्हणलं की काय बल्ब वगैरे फॅन वगैरे असं दुरुस्त करायचं असेल. इंजिनिअरचं काम हे नसतं, एवढं आयडिया नव्हती. असं होतं डोक्यात की काहीतरी फॅन वगैरे दुरुस्त करायचं असेल. मेकॅनिकल म्हणजे तो गाड्या दुरुस्त करेल, हे ना. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे तो इलेक्ट्रॉनिक आयटम दुरुस्त करेल, इस्त्री वगैरे असे काही, किंवा म्हणून कीबोर्ड वगैरे असं काही इलेक्ट्रॉनिक आयटम तो दुरुस्त करेल. आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय, तो कॉम्प्युटर नीट करेल. कोडिंग वगैरे ही कन्सेप्ट नव्हती माझ्या डोक्यात. काय होतं की तेव्हा एक तशी डोक्यात होतं की मेकॅनिकल म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर तो नीट करणारा, ठीक आहे, बनवणारा किंवा नीट करणारा, एवढीच माझ्या डोक्यात कन्सेप्ट होती. आणि मला माहिती आहे तुम्ही तुमच्या कित्येक लोक आहेत जे आज पण असाच विचार करत असतील, बट ही ऍक्च्युअल रियालिटी नाहीये बाळांनो. जे जॉब्स असतात, जे इंजिनियर बनून तुम्ही करणार ते काहीतरी वेगळं आहे. आणि आज बघतोय आपण थोडंसं, तेव्हा काय होतं, CS किंवा IT किंवा मग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल, काही फार ऑप्शन्स नव्हते. आज आपण बघतोय मला बोर्ड कमी पडतंय ब्रांचेस लिहिता. आपल्याकडे ब्रांचेस CS IT, CS in AI सॉफ्टवेअर, CS in IoT, ब्लॉकचेन, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, ENTC, असे किती ब्रांचेस आहेत. कॉलेजेस सारख्या आता इतक्या साऱ्या आपल्याकडे ब्रांचेस झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला ब्रांच सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक, बघा तुमच्यापैकी सगळेजण असतील, कोणाला फिजिक्स आवडत असेल, कोणाला केमिस्ट्री आवडत असेल. शक्यतो सगळ्यांचा असंच असतं, एक ज्याला फिजिक्स आवडतं त्याला केमिस्ट्री आवडत नाही, ज्याला केमिस्ट्री आवडतं त्याला फिजिक्स आवडत नाही. आता समजा तुम्हाला ज्याला फिजिक्स आवडतं त्याला मी 10 पुस्तकं फिजिक्सचे आणून दिले. एका वर्षामध्ये तुम्हाला 10 सब्जेक्ट्स असतात. आणि ज्याला केमिस्ट्री आवडतं, ठीक आहे, मी त्याला 10 केमिस्ट्रीचे सब्जेक्ट्स आणून दिले. तर आणि सोबतच ज्याला फिजिक्स आवडतं त्याला केमिस्ट्रीचे सब्जेक्ट्स पण आणून दिले 10. तर मला सांगा, फिजिक्स वाल्याला इझी काय पडणार आहे? ज्याला फिजिक्स आवडतं तो फिजिक्सचे 10 जे सब्जेक्ट्स आहेत, बघा अभ्यास त्याला कुठेही करायचा आहे, पण तो थोडा मन लावून अभ्यास करेल, त्याला ते थोडंसं आवडेल, करेक्ट, आणि तो इझिली अभ्यास करेल. त्याच्यामुळे जे तुमचे लाइकिंग सब्जेक्ट्स असतात त्या रिलेटेड जर तुम्ही ब्रांच घेतल्या तर काय होतं, तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होतो. कारण त्याच्यामध्ये तुमचं ऑब्व्हियसली गोष्ट इंटरेस्ट असतो. इंटरेस्ट बघा, अभ्यासामध्ये थोडंफार बोरिंगपणा असतोच, थोडंफार वेगळं असतं, बट स्टील एक थोडंसं जे आपल्याला आवडतं ते आपण इंटरेस्टिंग वेने करू शकतो आणि थोडंसं ते आपल्याला जास्त लक्षात राहतं आणि त्याचं जास्त असं पाठांतर आपल्याला करायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले ब्रांच सिलेक्ट करताना तुम्ही काय बघितलं पाहिजे की सिलेबस काय आहे, करेक्ट. जेव्हा तुम्ही मेकॅनिकल म्हणताय तर तुम्ही आता फ्लुइड शिकलात, सरफेस टेन्शन शिकलात, किंवा मेकॅनिक्स सारखा सब्जेक्ट तुम्ही ऑलरेडी शिकलाय. ज्यांनी JEE प्रिपरेशन केलंय त्यांनी मेकॅनिक्स थोडंसं शिकलं असणार आहे फिजिक्समध्ये, करेक्ट. CET मध्ये पण आपण थोडंफार शिकलोय, पण जास्त नाही. पण JEEच्या मुलांना ऑलरेडी आयडिया असेल मेकॅनिक्स, आपण न्यूटन फोर्स वगैरे या ज्या गोष्टी होत्या त्या ज्यांना ते आवडतात त्यांना कोणती ब्रांच इझी जाईल रे, मेकॅनिकल इझी जाणार आहे. ज्या मुलांना करंट इलेक्ट्रिसिटी किंवा मग म्हणूया तुम्ही कॅपॅसिटरचा जो तुमचा पार्ट होता,
किंवा तुम्हाला म्हणता येईल इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा जो तुमचा पार्ट होता हा इलेक्ट्रिकलचा पार्ट होता फिजिक्समध्ये. मग ज्या मुलांनी ते शिकलेलं आहे, ज्यांना कॅपॅसिटर्स आवडत होते, ज्यांना इलेक्ट्रिकल पार्ट आवडत होता, करंट इलेक्ट्रिसिटी, किर्चॉफ लॉ या गोष्टी आवडत होत्या, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिकल ब्रांच सोपी जाणार आहे. अशी कित्येक मुलं असतील की ज्यांना म्हणूया आपण, आता सिव्हिलचा तुमचा बॅकग्राऊंड संबंध नाहीये, बट मेकॅनिक्स वगैरे फ्लुइड्स, शेवटी सिव्हिलमध्ये मेकॅनिक फ्लुइड हेच असतं, त्यामुळे सिव्हिल तुम्हाला इथे सोपी जाणार आहे. करेक्ट. आणि ईएनटीसी कुणाला सिलेक्ट करता येऊ शकते, बघा तुम्ही सेमीकंडक्टर चॅप्टर बघितलं असेल. करेक्ट. सेमीकंडक्टर्स हा पूर्णपणे ईएनटीसी रिलेटेड चॅप्टर आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये डायोड झालं, झिनर डायोड झालं, या ज्या सर्व गोष्टी होत्या ज्या की खूप कमी व्होल्टवर चालतात, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येतो. करेक्ट. मग अशा ज्या ब्रांचेस आहेत हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. आता नाही दादा मला हे सगळं नाही, मला कोडिंग करायची किंवा मला सीएस मध्ये जायचंय, मग तुम्हाला सीएस मध्ये जायचंय तर तुम्ही कोडिंग शिकली पाहिजे, तुम्ही त्या रिलेटेड काहीतरी माहिती काढली पाहिजे. आज एक 5-6 दिवस बसून तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की मला कोडिंग हा विषय आवडतोय का, मला तो जमतोय का, माझ्या तो आवडीचा आहे का. ठीक आहे, बेसिक जरी आज आलं, ठीक आहे, आज तुम्हाला फक्त डायोड माहिती आहे, पण तुम्हाला समजतं आपल्याला की अरे थोडं आवडतंय, नाही आवडतंय, काहीतरी तो आपल्याला आयडिया येते. जसंच तुम्ही कोडिंग, जर तुम्हाला या रिलेटेड ब्रांचेस घ्यायचे असतील थोडंफार कोडिंग तुम्ही लक्ष दिली पाहिजे. मग कोडिंग म्हणजे काय, तर सी प्रोग्रामिंग, पायथन प्रोग्रामिंग, C++ प्रोग्रामिंग, असे ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत याचे 5-6 तरी व्हिडिओज तुम्ही बघा, ते समजतंय का बघा, ते तुम्हाला आवडतंय का बघा, आणि मग तुम्ही ब्रांच सिलेक्ट करा, जेणेकरून पहिला तुमचा फायदा होणार आहे की अभ्यास हे तुम्हाला ओझं वाटणार नाहीये. ठीक आहे, सगळ्यात ही महत्वाची गोष्ट. आता दादा एवढ्या ब्रांचेस आहेत, याच्यामध्ये क्लासिफिकेशन काय असतं, मी तुम्हाला ब्रांचेसचे 2 क्लासिफिकेशन सांगतो. एक म्हणजे कोर, दुसरं म्हणजे टेक. कोर ब्रांच म्हणजे काय रे, बघा कितीही कॉम्प्युटर डेव्हलप झालं, कितीही IT डेव्हलप झालं, तर इलेक्ट्रिकल शिवाय ते चालणार आहे का. करंट त्याला लागणारच आहे, व्होल्टेज त्याला लागणारच आहे. आज आपली एवढी घर आहेत, ते विदाऊट लाईट चालू शकतात का, नाही. आपण कितीही डेव्हलप झालो तर घरं, रस्ते, उड्डाणपूल हे बांधणं बंद करू शकतो का, नाही. कितीही आपण मोठे झालो तर गाड्या, आज साधी बैलगाडी होती, त्याच्यानंतर मॉडर्न गाड्या आल्या, मग स्कूटी आली, मग कार आली, आता कारची EV झाली, त्याच्यानंतर मे बी जसं नितीन गडकरी मध्ये नायट्रोजन व्हेकल येईल, वेगवेगळे इथेनॉल व्हेकल येईल, बट शेवटी व्हेकल तर आपण वापरणार आहे. करेक्ट. किंवा मेकॅनिकलचं फक्त व्हेकलच यूज नसतो, बरेचसे वेगवेगळे प्लांट्स असतात जिथे आपण वापरतो, त्याच्यामुळे एव्हरग्रीन आहे. लक्षात घ्या, एक वेळ असं झालं की तुम्ही कॉम्प्युटर बंद करून ठेवू शकता, पण घरातील लाईट किंवा जे बेसिक नीड्स असतात ते या 3 ब्रांचेस प्रोव्हाइड करतात, जसं की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. म्हणून यांना काय म्हणलं जातं, इंजिनिअरिंगचा कोर म्हणलं जातं. कोर ब्रांचेस यांना म्हणलं जातं, कारण यांच्याशिवाय जग पुढे जाऊ शकत नाही, आणि कितीही जग पुढे गेलं तरी यांना सोडून जमणार नाहीये. आता त्याच्यानंतर काय झालं माहिती का, इलेक्ट्रिकलमध्ये थोडंसं असं व्हायला लागलं की इलेक्ट्रॉनिक्स एरिया खूप मोठा झाला. ओके, काय झालं, इलेक्ट्रिकल मुलं करायची आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा जॉब करायचे, पण असं व्हायला लागलं की कॉम्प्युटर्स जसे जसे येत गेले तसं तसं इलेक्ट्रॉनिक्सचं महत्त्व वाढायला गेलं. कारण इलेक्ट्रॉनिक्समध्ये, लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. इलेक्ट्रिकल म्हणजे हाय व्होल्टेज स्टडी, ठीक आहे, 230 व्होल्ट किंवा म्हणूया आपण 1000 व्होल्ट, 2000 व्होल्ट, 5000 व्होल्ट, याची स्टडी म्हणजे इलेक्ट्रिकल. पण जेव्हा आपण आपले लॅपटॉप्स म्हणतो, आपले मोबाईल्स म्हणतो, आपले किंवा स्क्रीन्स म्हणतो, हे खूप कमी व्होल्टेजवर चालत असतात. ठीक आहे, जे तुमचं चार्जर असतं त्याला काय 230 व्होल्ट लागतं का नाही, ते 10-15 व्होल्टवर चालतं. मग ज्या ज्या गोष्टी म्हणूया 20-23 व्होल्टच्या खालीमध्ये चालतात त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकलपेक्षा इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट खूप वाढायला लागलं, फोन यायला लागले, चिप्स यायला लागले, PCs यायला लागले, आणि म्हणून काय केलं, इंजिनिअरिंगने इलेक्ट्रिकलचाच एक पार्ट असलेला एक नवीन ब्रांच चालू केली, त्याला म्हणलं आपण इलेक्ट्रॉनिक्स. आणि इलेक्ट्रॉनिक्स जसं आलं तसंच कॉम्प्युटर्स आले, तसं मग कोडिंग पण आली. त्याच्यामुळे ENTC मध्ये काय झालं, इलेक्ट्रिकलमध्ये प्युअर इलेक्ट्रिकल आहे, म्हणजे व्होल्टेज, करंट याच रिलेटेड तुम्ही शिकत राहणार. ठीक आहे, मग तुम्ही 3 फेज, सिंगल फेज अशा गोष्टी, ट्रान्सफॉर्मर्स, पॉवर कशी जनरेट होते या गोष्टी शिकणार. पण त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिकलचे 2 पार्ट्स होते, एक अबोव म्हणूया आपण 200 व्होल्टेज, असं जास्त व्होल्टेजच्या गोष्टी, आणि कमी व्होल्टेजच्या गोष्टी. पण येणारा काळ असा झाला की कमी व्होल्टेजच्या गोष्टींचं खूप महत्त्व आलं, म्हणून एक 10-20 वर्षापूर्वी ENTC अशी एक ब्रांच आली. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार होते, एक होता कोडिंग पार्ट, कारण मग थोडक्यात तुम्ही म्हणू शकता सॉफ्टवेअर पार्ट आणि हार्डवेअर पार्ट. ओके, मग असं झालं की जसे जसे PCs येत गेले, जसे जसे मोबाईल्स येत गेले, तसं तसं कोडिंगचं महत्त्व वाढायला लागलं, आणि मग ENTC मधून पुन्हा एक वेगळी ब्रांच सेपरेट करण्यात आली, CS, म्हणजे फक्त कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी. ठीक आहे, मोबाईल वगैरे नाही. ठीक आहे, किंवा मग इलेक्ट्रॉनिक आयटम खूप सारे असतात. ठीक आहे, कित्येक इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत जे तुम्ही ENTC मध्ये शिकता, कम्युनिकेशन झालं किंवा फोन्स झाले, खूप साऱ्या गोष्टी आहेत. बट पुन्हा कॉम्प्युटरचं इतकं महत्त्व वाढलं म्हणून कॉम्प्युटर एक वेगळी ब्रांच केली गेली.
ठीक आहे. म्हणजे यांच्या सगळ्यांची कोर ब्रांच ऍक्च्युली इलेक्ट्रिकल होती, त्याच्यामधून ईएनटीसीच्या मुलांना लागते त्यांना थोडंसं स्पेसिफिक शिकवण्यासाठी ती वेगळी ब्रांच काढली. त्याच्यातून कॉम्प्युटरचं महत्त्व लक्षात आलं म्हणून मग कॉम्प्युटर ब्रांच काढली. आणि कॉम्प्युटरमध्ये पुन्हा 2 पार्ट आले, एक कॉम्प्युटरचं मेकॅनिझम कसं आहे, कॉम्प्युटर बनलंय कसं काय नाही, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लागणारी कोडिंग, म्हणून मग त्याच्यामध्ये IT आलं. ओके. जसे हे ऍडव्हान्सेस होत गेल्या तसं त्याच्या नवीन ब्रांचेस येत गेल्या. आणि त्याच्यापेक्षा आता बघा, आता नवीन काळ कशाचा येतोय, AIचा येतोय, म्हणून तुमच्या लक्षात येतोय CSIT तर ब्रांच जसे तसे आहेत, त्याचे अजून अपग्रेडेशन येत चाललेत. ओके. जसं इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट अपग्रेडेशन, दरवेळेस नवीन काही ना काही येत राहणार आणि नवीन गोष्टी आपल्याला शिकत राहायचं. म्हणून लक्षात आलं ही जर्नी कशी चालू झाली, इलेक्ट्रिकल मधून ENTC आली, ENTC मधून CS आलं, CS मधून IT आलं, आणि आता आपण नवीन बघतोय CSE AIML आलंय, AI आलंय, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आलंय. कारण आता काय झालं, येणारा काळ जो आहे तो AIML किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या गोष्टींचा असल्यामुळे आता काय झालं, तशा ब्रांचेस आपण वाचायला लागलोय. करेक्ट. म्हणून मग असं एका दादा इलेक्ट्रिकल घेतलं म्हणजे मला हे शिकायला भेटणार आहे, नाही. इलेक्ट्रिकलचा एक वेगळा सिलेबस आहे. आता हे कॉम्प्युटरचा स्वतःचा इतका सिलेबस झाला, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, थोडंसं त्याला वेगळं करून वेगळ्या पद्धतीने शिकवायला चालू केलं. जसं जशी काळाची गरज होती तशा तशा नवीन ब्रांचेस सोसायटीमध्ये किंवा एज्युकेशन सिस्टीममध्ये येत गेल्या. आय होप आता तुम्हाला ब्रांचेसची आयडिया आली. कोर ब्रांचेस काय असतात, ठीक आहे, टेक ब्रांचेस काय असतात, आणि ENTCला आपण का म्हणतो की ENTC मधून तुम्हाला इकडेही जाता येतात आणि इकडेही जाता येतं. हे का बरं ENTC मुलं प्रेफर करतात, डायरेक्टली इलेक्ट्रिकल घेण्यापेक्षा ENTC का प्रेफर करतात, हे पण तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असणार आहे. मी असं प्लॅन करतो की प्रत्येक ब्रांचवर एक वेगळा व्हिडिओ, की CS म्हणजे नेमकं काय, IT म्हणजे नेमकं काय, असं प्रत्येक ब्रांचवर एक वेगवेगळी एक सिरीज 10 दिवसाची व्यवस्थित प्रत्येक ब्रांच, मग सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सगळ्या ब्रांचेस आपण कव्हर करूया. ही सिरीज आपल्याला चालू करायची आहे का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही कोणती ब्रांच सिलेक्ट केली आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मी ऑलरेडी थोडं थोडं तुम्हाला ब्रांचेस बद्दल सांगितलंय. या ब्रांचेस सिलेक्ट करताय, कोडिंग येते का नाही, कोडिंग आवडते की नाही, नेमकं कोडिंग काय असतं हे शिकायला चालू करा. ENTC आवडतंय तर सेमीकंडक्टर वगैरे या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या. इलेक्ट्रिकल म्हणजे ट्रान्समिशन, पॉवर, सिंगल फेज, 3 फेज, ट्रान्सफॉर्मर्स, कॅपॅसिटर्स या गोष्टींकडे लक्ष द्यायला चालू करा. मेकॅनिकल, सिव्हिल, मग मेकॅनिक्स सारख्या गोष्टींकडे द्यायला लक्ष चालू करा. आणि याच्यावरून तुमची पहिले आवड बघा, त्याच्यानंतर तुमचे मार्क्स, कट ऑफ, या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे. माझ्यासारखं डिले करू नका, की माझं मी स्वतः सांगतो लास्ट डेला ब्रांच सिलेक्ट केली, कारण एवढी आयडिया नव्हती. सो माझी अशी इच्छा आहे की जे माझ्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडू नये. तुम्ही आधीपासून तुमच्या ब्रांचसाठी वेल प्रिपेअर्ड असावं. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला कोणती ब्रांच आवडतीये आणि आपल्याला ही सिरीज चालू करायची आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आपण एक सिरीज चालू करूया. कॉम्प्युटर काय असतं, AI काय असतं, CS वर्सेस IT कोण चांगलं, काय करायचं, हे सगळं आपण एक वेगळी सिरीज नक्की चालू करूया. कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये.